राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी अवस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे. 26-27 या हंगामामध्ये गाळपास जाणाऱ्या ऊसाला केंद्र सरकारनं 3650 रुपये एफआरपी जाहीर केलेली आहे. एवढंच नव्हे तर निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ऊसाचा उत्पादन खर्च हा 1 टनाचा 1820 रुपये त्यांनी दाखवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की 1 टन ऊसाचा उत्पादन खर्च 1820 रुपये आणि एफआरपी 3650 रुपये. आम्ही गेली अनेक वर्ष मागणी करतोय सरकारकडे की स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे उत्पादन खर्च अधिक 50% द्या. हा जर एफआरपी खरा धरायचा असेल, सरकारचा उत्पादन खर्च खरा धरायचा असेल तर 1820 रुपये उत्पादन खर्च आणि 3650 रुपये एफआरपी म्हणजे उत्पादन खर्च अधिक 100% नफा सरकार द्यायला लागलेला आहे. एवढा नफा जर शेतकऱ्यांना होत असेल तर मला असं वाटतं की आता शेतकरी चळवळीची गरजच काही राहिलेली नाही. सरकारनं हे सिद्ध करावं. सरकारकडे संशोधन करणाऱ्या अनेक यंत्रणा आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषद आहे, देशातले वेगवेगळे कृषी विद्यापीठ आहेत, ऊस संशोधन केंद्र आहेत, कोईमुत्तरला आहे, पाडेगावला आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, ऊस आणि गुळ संशोधन केंद्र आहे. त्यांच्या जमिनी आहेत. त्या जमिनीवर 1820 रुपये ला 1 टन ऊस पिकवून दाखवावा. पुढे आम्ही ऊसाचा दर सुद्धा मागत नाही आणि सरकारकडे काही मागणंही करत नाही. उलट आता शेतकऱ्यांना चळवळीची गरज नाही, कारण सरकारच्या कृपेनं आपण उत्पादन खर्च अधिक 50% नफा मागत होतो. सरकार तर 100% नफा द्यायला लागलेला आहे. अच्छे दिन आलेले आहेत. आता चळवळीची गरज नाही, म्हणून माझ्या सकट चळवळीतले सगळेच कार्यकर्ते आम्ही निवृत्त व्हायला तयार आहोत. आणि हे जर सिद्ध करता येत नसेल, कुठल्या संशोधन केंद्रामध्ये तुमचा पेपर तयार झाला, रिपोर्ट तयार झाला, त्याची माहिती उघड करा, अन्यथा देशातल्या शेतकऱ्यांची माफी मागा. या अशा प्रकारे भूलथापा द्यायचं आता बंद केलं पाहिजे. गेल्या वर्षभरामध्ये रासायनिक खताचे जे भाव वाढलेले आहेत, अर्थात त्याला जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे. खतावरची सबसिडी कमी केली, डॉलर महाग झाला, आखाती युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्चा माल वेळेवर न आल्यामुळे किमती वाढल्या. म्हणून महाग दरामध्ये आज शेतकऱ्याला खतं घ्यावी लागतात. एकरी खताचा डोस आणि वाढीव किंमत गृहीत धरली, त्याशिवाय येत्या 2 दिवसामध्ये डिझेल 125 रुपयापेक्षा जास्त होणार आहे आणि त्याचा उत्पादन खर्चावर होणारा परिणाम, तोडणी वाहतुकीवर होणारा परिणाम, ह्या सगळ्याचा जर काही हिशेब केला तर एका टनापाठीमागे जवळपास 140 ते 160 रुपये खर्च वाढणार आहे आणि सरकारनं मात्र उदारपणानं 100 रुपये वाढवून दिलेले आहेत. ही सगळी स्थिती आहे. आणि मग असं असताना शेतकऱ्यांची फसवणूक का करता? माध्यमातून असं पसरवलं जातं की आता शेतकऱ्याला सुगीचे दिवस आले, 100 रुपये वाढले म्हणजे, अरे पण खर्च आमचा 160 रुपयानं वाढला, त्याचं काय? आणि म्हणून किमान 300 रुपये तरी एफआरपी वाढली पाहिजे होती, तर काही अंशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता.